काय ग, का असतेस? वेट बीट लागलं का काय? अरे तुझी मागच्या वर्षीची न्यू इयर रिझॉल्युशनची डायरी सापडलीये. टायटल तर बघा, न्यू शुभम मने मिशन 2025. याला वाटतं की हा आयफोन आहे. दरवर्षी नवीन मॉडेल येणार. खरं तर आहे नोकिया 1100. किती वर्ष होऊ द्या, ना रिंगटोन बदलणार ना स्वभाव बदलणार. हो का? बरं झालं नोकिया 1100 आहे. आयफोन असतं तर तुझ्या कंटिन्युअस नोटिफिकेशनमुळे तर कधीच हँग झालं असतं. गेलं वर्ष 2025 तर फक्त ट्रेलर होता. आता खरा पिक्चर तर 2026 मध्ये चालू होणार आहे. ही मला आयडिया आली, आपण दोघं मिळून न्यू इयर रिझोल्युशन लिहूयात का? काय जॉईंट रिझॉल्युशन? नको रे बाबा, तुझे रिझॉल्युशन म्हणजे पॉलिटिक्स प्रमाणे असतात. बड्या बड्या बाता आणि ढुंगणावर लाथा. तरी पण बोला, काय आहे पहिलं रिझॉल्युशन? बरं ऐक, रिझोल्युशन नंबर 1. या वर्षी रोज सकाळी 5:30 ला उठायचं. नो कॉम्प्रोमाइज. योगा, जिम, मेडिटेशन सगळं स्टार्ट. किती 5:30? अरे गेल्या वर्षी तू 6चे 7 अलार्म लावले होते. त्या आवाजाने माझी तर झोप मोडली, शेजारच्यांची झोप मोडली, पण तुझी नाही मोडली. आणि वरतून काय बोललास माहितीये का तुला? काय काय म्हणलो मी? पियू, आज मसल रिकव्हरीसाठी रेस्ट डे आहे. अरे पण मसलच बनला नाही तर रिकव्हरी कसली? म्हणून यावर्षी मी ह्युमन अलार्म वापरणार आहे. म्हणजे तू तुझ्या हातात कंट्रोल दिला मी. तू मला उद्यापासून उठव. बरं, हे झालं पहिलं रिझॉल्युशन. बरं ऐक, आता रिझोल्युशन नंबर 2. हे खूप क्रिटिकल आहे. नो शुगर, नो जंक फूड आणि स्ट्रिक्ट डाएट. अरे गेल्या वर्षी पण तू हेच ठरवलं होतं, किट्टो डाएट 2 दिवस फॉलो केलं आणि तिसऱ्या दिवशी आठवतं ना काय बोलला होतास? काय बोललो होतो? की पियू शरीर नाशवंत आहे, वडापाव अमर आहे. तुला सपोर्ट करायचं नसेल तर नको करूस, पण मी खूप सिरियस आहे यावर. बरं चल आता पुढचं. आता रिझॉल्युशन नंबर 3 मी लिहिणार. कारण की हे दोन्ही विषय एक साथ कनेक्टेड आहेत. म्हणजेच बँक बॅलन्स आणि मोबाईल स्क्रीन. याचा काय संबंध? अरे तू रात्रीच्या रील बघतोस बरोबर, त्याच्यामध्ये तुला काय दिसतं? कूल गॅजेट्स दिसतात, परत ट्रेंडी शूज पण दिसतात. मला तर फक्त दिसतात. तुझ्या नायकाचे प्रोडक्ट्स आणि सवानाचे कपडे तर दारात उभे असतात डिलिव्हरीसाठी. बरं ठीक आहे, आजपासून सगळं बंद. बर ठीक आहे, तर डील डन. येस. A few moments later. अरे हे काय, बेल्जियम वेफलवर 50% ऑफ अँड ऑफर विल एंड इन 50 मिनिट्स. म्हणजे आजचा दिवस तर आहे ना, न्यू इयर रिझोल्युशन तर उद्यापासून स्टार्ट होणार आहे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात गोडापासून. अरे चेक कर ना एकदा कुठपर्यंत आलंय. येस बेबी, इट इज कमिंग इन 30 मिनिट्स. The next day. शुभम चला उठा. शुभम झोपू दे ना 5 मिनिटं. नाही उठा चला. रिझॉल्युशन. रिझोल्युशन आज 31 तारीख आहे ना. नाही आज 1 तारीख आहे, चला उठा. अरे हे काय? अरे योगा करायचंय. शवासन करतो, शवासन. तुला माहित नाही का प्रकार? ये अरे योगाचा हा लास्टचा प्रकार असतो, आधीच कोण करणार? आपण दोघं करू, मी तुला शिकवतो. बस खाली. हा आता मी सांगतो तसं कर. असं कर. झोप. नाही मी सांगते तसं हा, कर. ठीक आहे. झोप काय झोप.
A few moments later. पिऊ इकडे ये, पेपरमध्ये राशी भविष्य आला आहे. तर कुंभरास, तुमच्या आयुष्यात ऍडव्हेंचरच्या योगाने लांबचा प्रवास लिहिला आहे. अरे वा, म्हणजे मॉलडीव्स किंवा स्वित्झर्लंडचा प्लॅन होतोय वाटतं. काय म्हंटला? लांबचा प्रवास आणि ऍडव्हेंचर ट्रिप अगदी बरोबर लिहिलंय पेपरमध्ये. म्हणजे खरंच तू प्लॅन केलाय का काय ट्रिपचा? हो मग अगदी रेडी. हे काय, पिशवी कशाला? हा तुझा प्रवास इथून ते भाजी मार्केट खूप लांब आहे. चालत जा आणि तुझा ऍडव्हेंचर म्हणजे मार्केटमध्ये जाऊन स्वस्त मेथी आणि काकडी आणायची. हॅपी जर्नी. अगं मेथी आणि काकडी काय, आपण काय घरात बकऱ्या पाळल्यात का? अहो कुंभरास, विसरलात का? काल तुम्हाला फिटनेस मॉडेल व्हायचं होतं. रिझोल्युशन नंबर 2 आठवत आहे ना? काल रात्रीचा वेफल कसा गोड लागला, तशी आजची मेथी पण गोड मानून खायची. चला आता निघा, मार्केट बंद होईल. स्विस ॲल्प्स वरून डायरेक्ट मंडईमध्ये, काय ॲडव्हेंचर आहे यार. चलो जेवायला. ऐक ना, संध्याकाळी मॉलला जायचं का? घरात बसून कंटाळा आलाय, थोडस फिरणं पण होईल. ठीक आहे, तसंही थोडंसं एसेन्शियल सामान पण घ्यायचं राहिलंय, ते पण घेऊन होईल. जाऊयात. तुला आठवतंय ना, आपण फक्त गरजेचं सामान घ्यायचंय, एसीची हवा खायची आणि फक्त फिरायचंय. वायफाय खर्च करायचा नाही. ओके बाबा, डन. ओके. बरं झालं शॉपिंग नाही केली. हो रे, मला नाही वाटत तुला ते शूज सूट झाले असते. आणि ती बॅग पण खूप ब्राईट वाटत होती ना. बरोबर आहे. चेअर्स टू सेव्हिंग्स. मॉलमध्ये पैसे वाचवले, आता जेवणात कॅलरीज वाचूयात. घे. आवरा पटकन, झोपायचंय आपल्याला, सकाळी उठून योगा करायचा आहे. येस मॅडम. शुभ शुभ. काय झालं? काय चोर बीर आला का काय? नाही, उठ ना. काय झालं? उठ ना. काय? अरे मला भूक लागली. मला वाटलंच हे होणार होतं. मी काहीतरी घेऊन येतो किचन मधून. जा ना यार, प्लीज. ओके. चल खाऊन घे, मग झोप परत. चला उठ, खाऊन घे, मी आणलाय. अरे हे काय? हा डबा तर मी परवाच मावशींना दिला होता, मला पक्का आठवतंय. अगं दानशूर करणं, मला माहिती होतं आपलं डाएट रात्री 10 वाजेपर्यंतच टिकणार, म्हणून मी हे थोडं काढून ठेवलं होतं. अरे यार, थँक्यू यार. आता थोडं खाऊन घे चल. अरे हे काय, 9 वाजले? शुभम, अरे हो. उठ लवकर, 9 वाजले. तू मला उठवलं का नाहीस? अगं रात्री तुझी झोप झाली नाही म्हणून नाही उठवलं. अरे पण तुला काय सांगितलं होतं यार.
काय झालं? खरं सांगू खूप वाईट वाटतंय रे. न्यू इयर साठी आपण किती मोठी लिस्ट बनवली होती पण सगळं झिरो झालंय. डिसिप्लिन जगणं चांगलंच आहे ग आणि गरजेचं पण आहे, पण डिसिप्लिनच्या नावाखाली स्वतःला त्रास देणं बरोबर नाही ना. आणि रिझोल्युशनच्या नावाखाली आपला आजचा आनंद विसरून कसा चालेल? हो रे, बरोबर बोलतोयस तू. हॅबिट्स चांगल्या पाहिजे, पण त्या हॅबिट्समुळे आपल्या लाईफमधला रंग नको जायला. आणि लाईफमध्ये कधी कधी अनप्लॅन असणं पण गरजेचं आहे. कधी कधी रूल मोडण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो रूल पाळण्यामध्ये नाहीये. म्हणजे तू म्हणते की थोडं बॅलन्स्ड पाहिजे. येस, एक्झॅक्टली. थोडी शिस्त आणि खूप सारा आनंद. म्हणून 2026 मध्ये एकच रिझॉल्युशन फायनल करूया. स्वयंशिस्त असू द्या, पण स्वतःचा आनंद विसरू नका. जगा पण पण मनमुराद. मनमुराद.